भीमराजा रे मया भीमा भीमराजा रे मया भीमा मले भेटतो बाई मले सांगतो 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 बाई शेताच्या पाठीला उभा रात्या हाताच्या काठीला उभा भूक जगणाऱ्या रात्रीला उभा भूक जगणाऱ्या रात्रीला उभा समाजाच्या अपवाद बाई भीम पहाते 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 बाई साळ साळच्या दारात टाक लेकरांच्या शाळेत भुका भुकाच्या राशीत चिमणी चिमणीच्या वाटीत वाटी वाटीच्या उजेडात उभा या देशामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं शिका संगती आणि संघर्ष करा हा शिकण्याचा मूलमंत्र याची अंमलबजावणी या देशाच्या स्त्रियांनी प्रथम केली हा संभाजी भगत डबल ग्रॅज्युएट झाला अरे त्याच्या बहिणीने पाटे उठून भाकरी मळल्या नसत्या आईनं चिरगुडामध्ये बांधून भाकरी दिल्या नसत्या तर हा लहू कानडे हा संभाजी भगत त्याचे अनेक माझे मित्र बसलेले आहेत IAS ऑफिसर आहेत IPS ऑफिसर आहेत डॉक्टर इंजिनियर आहेत खरं तर या साऱ्या वैभवावर या बहिणींचा खास करून या स्त्रियांचा अधिकार घडलेली गोष्ट मी मुंबईमध्ये एका पॉश कॉलनीमध्ये राहत होतो आणि सकाळी सकाळी असा कामाला निघालो तर दुसरी एक पॉश कॉलनी तिच्या बाजूला सकाळी सकाळी झोपडपट्टीमधल्या स्त्रिया रडत होत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हटलं का रडताय म्हणून मी जाऊन विचारलं ते म्हणाले की या 25व्या माळ्यावर आमचा भाऊ राहत होता तो IAS ऑफिसर होता आणि वारला म्हणून आम्ही रडतो मी 25व्या माळ्यावर गेलो बघितलं बेल वाढवली एक पोरगा आला असत केस वाढवले म्हटलं माय डॅड इज एक्सपायर्ड टुडे अँड इज इन द हॉस्पिटल बॉडी इज इन द हॉस्पिटल प्लीज पिक अप बॉडी फ्रॉम द हॉस्पिटल अँड क्रिमिनल फ्रॉम माय हाऊस अँड प्लीज स्टॉप दॅट किऑस ऑन द गेट रिमेन्स आर सर्वाइव्ह म्हणाला की माझा बाप मेलाय बाहेरच्या बाहेर झाला आणि पहिलं ते गेटवर ज्या बायका रडतायत ना त्यांची थोबाडे बंद करा त्याच्यानंतर एक बाई आली गोरी गोमटी ज्या दिवशी नवरा वारला त्या दिवशी तिचा मेकअप काही गेलेला नव्हता काय मानवी संबंध आहेत मला कळत नाही आंतरजातीय विवाहाच्या मी विरोधात नाही पण मला मोठा प्रश्न पडतो की आमचे दिनकर कांबळे आमचे गांगुर्डे आमचे पदारे गुवाच्या गटारामध्ये रोजच्या रोज उतरतात त्यांच्या प्रेमात तरी एखादी पांढरी फटक बाई बामणाची पडत नाही अरे IAS ऑफिसर झाले मोठे मोठे ऑफिसर झाले ते ताबडतोब प्रेमात पडतात मी आंतरजातीय विवाहाच्या विरोधात नाही बरं का मी सगळं कळत नाही मला काय भांडण प्रेम कसं नेमकं असं मॅनेज असतं का या देशामधल्या साऱ्या स्त्रिया आमच्यासाठी एक आहे परंतु या झोपडपट्टीतल्या स्त्रियांना त्यांनी प्रचंड कार्य केलं त्यांनी मोठं काम केलं हे सगळे भाऊ उभे केले साळे साळेच्या दारात उभा टाकले लेकरांच्या शाईत उभा भुका भुकाच्या राशीत उभा चिमणी चिमणीच्या वाटीत उभा हे वाटी वाटीच्या उजेडात उभा वाटी वाटीच्या उजेडात उभा हातामध्ये घेईल
चाले 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 आई भूमीला म्हणतो गाबाई नदी साठाने धुंदी तो आई पाय ठेवायला जमीन का नाही. लहू कानड्यांनी मला सांगितलं सेकंड मायनॉरिटी बाबासाहेबांनी सांगितलं की जमिनीचं राष्ट्रीयकरण करा, उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण करा. पण बाबासाहेबांच्या नंतर एक दादासाहेब गायकवाड जमिनीचा सत्याग्रह पुकारला तर ताबडतोब त्यांना कम्युनिस्ट म्हटले. काय मला कळत नाही, काय जमीनसाठी लढणं, फॅक्टरीच्या गेटवर लढणं, काही कम्युनिस्टांचा मागता आहे काय, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे काय? अरे आपल्याकडे आपण काय गप बसायचं काय? आपले लोक कॉन्ट्रॅक्ट मध्ये मारतात, रोजच्या रोज कॉन्ट्रॅक्ट मध्ये मारतात. 1.4 चेहरे इथले मध्यमवर्गीय 1.8 आहे, 0.8 एवढेच आहे. बाकीच्यांचं काय 99चं. हे सगळे कॉन्ट्रॅक्ट वर्कर आहे. आणि त्याच्यासाठी लढे कोण उभं करणार? काही कम्युनिस्ट करणार काय? आणि आपण झोपा काढायच्या, आपण जयंत्या करायच्या. आई भूमीला म्हणतो गाबाई नदी काठाने धुंदी तो आई पाय ठेवायला जमीन का नाही. वनवास रामाचा सांगते हातबाई वनवास रामाचा 14 वर्ष बाई आमचा वनवास जन्माचा बाई ग. आमचा वनवास जन्माचा बाई त्यात आहे का कोणाला काही गरजून सांगतो बाई. रामाला सर वनवास भोगला आणि युगानुयुगे रामायण ऐकावं लागलं. आणि युगानुयुगे वनवास भोगता आहोत. आमचं कोणी रामायण लिहित नाही. अरे कुठे गेले लेखक कवी कलावंत? कुठे गेले या देशाचे महाकवी? वनवास रामाचा सांगते हातबाई वनवास रामाचा 14 वर्ष बाई आमचा वनवास जन्माचा बाई ग. आमचा वनवास जन्माचा बाई त्यात आहे का कोणाला काही गरजून सांगतो बाई. मागून मिळणार मागून मिळणार अशा बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेबांच्या गोरगरीब माणसाला कुठं ठेवलेला भीम पुतळ्यात बंद केला बाई भीम भजनात बंद केला बाई त्याच्या वडिलांनी जेर बंद केला. कोणत्याही महामानवाला 2 शत्रू असतात. एक शत्रू हा समोर असतो, दुसरा पायाजवळ बसलेला असतो. हा डायरेक्ट एनिमी. हा समोरचा शत्रू परवडला 1000 वेळा परवडला, पण हा पायाजवळ बसलेला फार खतरनाक असतो. तो शिष्य नसतो, तो भक्त असतो. तो नामसंकीर्तन करतो, तो दिवसातून 1000 वेळा जय भीम म्हणतो, पण बाबासाहेबांचं एकही तत्व अंमलात येत नाही. तो आणत नाही. त्याला बाबासाहेबांची उंची काढता येत नाही, म्हणून तो बाबासाहेबांची उंची कापून आपल्या एवढी करतो. आणि म्हणून निरनिळ्या ब्रँडचे बाबासाहेब बनवलेले आहेत. काँग्रेसनं आपल्या ब्रँडचा बाबासाहेब, बीजेपीनं आपल्या ब्रँडचा बाबासाहेब, कम्युनिस्टांनी आपल्या ब्रँडचा बाबासाहेब, रामदासनी आपल्या प्रकारचा आपला आहे, गवळींचा आणखी निराळा आहे. हे ब्रँड आहे. हे पायाजवळ बसलेले लोक, हे नामसंकीर्तन करणारे लोक, हे शिष्य नाही. आणि म्हणून ते महामानवाच्या विचाराचा विकास करू शकत नाही. बाबासाहेबांनी व्यक्तिपूजा नाकारली. बाबासाहेबांची अत्यंत घाणेरड्या पद्धतीची व्यक्तिपूजा चालते.